झी 24 तास एक पाऊल पुढे। सेमीफायनल गाठण्यासाठी आता टी20च्या महासंग्रामात चारही टीम्स चुरस त्या चारही टीम्समध्ये निर्माण झालेले या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत। संत सर, आपलं स्वागत करतो। आपण ही चर्चा करूयात, पण त्यापूर्वी आपण पाहूयात की एकूणच या दोन्ही ग्रुपमध्ये कशी चुरस आहे। That's gone. Oh, now was there the leg? It's hit in the air. Flat. Oh, it's played on. Well. टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये टीम इंडियानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केलं। या विजयामुळे धोनी सेनेचं टी20 टुर्नामेंट मधलं आव्हान जिवंत राहिलंय। आव्हान कायम राखण्यात धोनी अँड कंपनी यशस्वी झाली असली तरी सेमीफायनल गाठण्याचा मार्ग हा अतिशय खडतर आहे। भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी विजय आवश्यक आहेच, शिवाय पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅचवरही भारताची नजर असणार आहे। भारताचा सेमीफायनलचा मार्ग खडतर। ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला पराभूत केलं आणि भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर ऑस्ट्रेलिया आणि भारत सेमीफायनलसाठी क्वालिफाय होतील। ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला आणि टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाली तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी क्वालिफाय होतील। ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला पराभूत केलं आणि भारत दक्षिण आफ्रिका मॅच पावसामुळे रद्द झाली तर भारत आणि ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी क्वालिफाय होतील। पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर तिन्ही टीम्सचे 4 पॉइंट्स होतील। त्यानंतर सर्वोत्तम नेट रन रेट असलेल्या 2 टीम क्वालिफाय होतील। ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव केला आणि दक्षिण आफ्रिकेनं भारताला पराभूत केलं तर पुन्हा एकदा नेट रन रेट महत्वाची भूमिका बजावेल। ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारत दक्षिण आफ्रिका मॅच पावसामुळे रद्द झाली तर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा सेमीफायनलचा प्रवेश निश्चित होणार आहे। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्सच्या मॅचेस टाय झाल्या तर सर्वोत्तम नेट रन रेट असलेली टीम सेमीफायनलमध्ये धडक मारण्यात यशस्वी होईल। टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी टीम इंडियाला चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत। आता भारत सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश मिळवतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।